खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सातत्याने विचारणा होत होती। या निवडणुका कधी लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता। या निवडणुका कुठेतरी होऊ घातलेल्या आहेत, मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुका या लांबल्या जाऊ शकतात असं भाकीत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। जिल्हा परिषदेतील ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात कोर्टात महत्त्वाची सुनावणी आहे आणि हाच धागा पकडून मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांवर टांगती तलवार असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे। दरम्यान यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात आपण तेही पाहूया। येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या वेळी कळेल। 25 तारखेला बहुतेक सुनावणी आहे मंगळवारी। त्या ठिकाणी काही आरक्षणाबद्दलचा एक पेच निर्माण झालेला आहे। मला वाटतं तो पेच सुटला सुप्रीम कोर्टमध्ये तर त्या ठिकाणी लवकर होईल। त्या ठिकाणी निवडणूक आयोग हे त्या ठिकाणी काय निर्णय घेतील मला माहिती नाही, पण ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की 31 जानेवारीच्या आत महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।